डबल मनीच्या आमिषाचा बनावट खेळ उधळला. 1,02.5 लाख. पोलिसांनीच उलटवला गेम. वाशिम हिंगोली मार्गावर मध्यरात्री फिल्मी स्टाईल कारवाई. खामगावचे दोघे जेरबंद. हिंगोली जिल्ह्यातील बासंबा परिसरात 1 लाख द्या आणि 2.5 लाख घ्या या आमिषाने सुरू असलेला डबल मनीचा बनावट खेळ पोलिसांनी उधळून लावला. वाशिम हिंगोली मार्गावरील कनेरगाव नाका परिसरात मध्यरात्री सापळा रचत पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. हिंगोली पोलिसांना या बनावट व्यवहाराची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन व अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या नेतृत्वात पथकाने सापळा रचला. कनेरगाव नाका परिसरात संशयितांची वाट पाहत पोलिसांनी दबा धरला होता. फिल्मी स्टाईल पाठलाग ठरल्याप्रमाणे व्यवहार सुरू होताच खामगाव येथील 2 संशयित कारमधून व्यवहार करताना दिसले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी वाहनाला वेग देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही अंतरापर्यंत थरारक पाठलाग सुरू राहिला. अखेर पोलिसांनी स्वतःचे वाहन आडवे लावत संशयितांची कार अडवली आणि दोघांना ताब्यात घेतले. भारतीय बच्चोंकी बँक असे नमूद असलेल्या 500 रुपयांच्या 5 बंडलमध्ये बनावट नोटा आढळून आल्या. एकूण 2,50,000 रुपयांची बनावट चलनी नोटेची रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय 4 मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मोठ्या रॅकेटचा संशय. या प्रकरणी फसवणूक व बनावट चलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू असून आणखी काही जणांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की डबल मनी किंवा कमी वेळेत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यवहारांपासून सावध राहावे. अशा प्रकरणांची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. ही कारवाई बासंबा पोलिसांसाठी मोठे यश मानली जात असून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.